महाराष्ट्र ही संतांची सुवर्णभूमी असून पंढरीची आषाढी वारी आणि ज्ञानोबा तुकोबांचा पालखी सोहळा हे महाराष्ट्राचं आध्यात्मिक भक्ती वैभव आहे. त्याचबरोबर वारी हे लोकविद्यापीठ असून ती सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाची लोक चळवळही आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या संत उक्तीनुसार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सुमारे 750 वर्षापूर्वी वर्ण जाती धर्म भेदातीच असणाऱ्या भागवत धर्माचा पाया रचला आणि समाजातील सर्व घटकांना भक्ती आणि ज्ञानाची दारं खुली केली. या भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून गेली अनेक शतकं झालेलं हे सामाजिक लोकपरिवर्तन आणि त्याचा इतिहास जसा घडत गेला त्यानंतर सर्व समावेशक आणि समन्वयवादी भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य लाभलं ते जगद्गुरू तुकाराम महाराजांना. आज महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत जास्त प्रगत, पुरोगामी, आधुनिक आणि समृद्ध आहे. यामध्ये भागवत धर्मातील या सामाजिक समरसतेचा आणि परिवर्तनाचा मोठा वाटा आहे. म्हणूनच पंढरीच्या वारीला म्हणजेच या आध्यात्मिक चळवळीला असणारा हा सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा आयाम जरा जास्त खोलात जाणून घेण्याचा आपण आजच्या कार्यक्रमात प्रयत्न करणार आहोत. वारी पत्रकाराच्या नजरेतून या विशेष वार्ता कार्यक्रमात गेली सुमारे 30 वर्ष या वारी सोहळ्याचं मान्यवर वृत्तपत्रांसाठी वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार माननीय शंकर टेमघरे यांना आपण आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करते. शंकरजी नमस्कार. नमस्कार. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शंकरजी गेल्या 22 वर्षापासून पुण्यातल्या दैनिक सकाळमध्ये कार्यरत असून सध्या मुख्य उपसंपादक पदावर ते कार्यरत आहेत. मुक्ताई संस्थांकडून त्यांना भागवत धर्म पुरस्कार तसंच पत्रकारिता क्षेत्रातला महत्वाचा समजला जाणारा कैलासवासी नानासाहेब परुळेकर पुरस्कार आदी विविध पुरस्कार मिळाले आहेत. संत नामदेव महाराजांवर त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झाली आहे. यावर्षीच्या 2026च्या आषाढी वारी सोहळ्याला कालच सुरुवात झाली आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान झालंय, तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या पार्श्वभूमीवर वारी सोहळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. शंकरजी, या वारी सोहळ्याचं पत्रकार म्हणून वार्तांकन करण्याचा योग तुमच्या आयुष्यात कधी आला? रामकृष्ण हरी. मी प्रामुख्याने वारकरी संप्रदायात माझा जन्म झाला. माझे वडील दत्तात्रय महाराज टेमघरे हे कीर्तनकार होते. वारकरी संप्रदायाचं मला बाळकडूच त्यांच्याकडनं मिळालंय. आणि मी 12वीची परीक्षा संपल्यानंतर FY SY TY शिक्षण घेत असताना मी आळंदीत मृदुंगात शिक्षण घेत होतो. तर त्यावेळेला ते घेता घेता मी पत्रकारितेकडे वळालो आणि दैनिक लोकसत्तामध्ये मी आळंदीचे बातमीदार म्हणून काम करायला लागलो. त्यानंतर असं झालं की वडील दरवर्षी वारीला जात होते, मी पाहत होतो. मग आपणही वारी वार्तांकनाच्या दृष्टीने करावी का म्हणून पत्रकारितेमध्ये येण्याचा दृष्टिकोन हा वारीतूनच घडला. आणि मी लोकसत्ता नंतर मग दैनिक देशदूत, दैनिक ऐक्य, पुढारी असे वर्तमानपत्रात काम करून सकाळमध्ये आलो. तर प्रत्येक वर्षी मी जिथं काम केलं तिथं मी वारीचं कव्हरेज केलं. आणि त्या कव्हरेज करताना एकच गोष्ट होती की आपली ही वारी ह्या अंगानं पूर्ण व्हायला पाहिजे. वडील मला म्हणायचे की आपली वारी परंपरागत चालली पाहिजे, पण मी पूर्ण वेळ वारीत त्यांच्यासोबत चालत नव्हतो. पण वारी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसं आपल्याला काम करता येईल यासाठी मी वार्तांकनाचा हा वासा घेतला आणि तो अव्याहतपणे सुरू ठेवला. मला एकही वर्ष असं वाटत नाही की या वर्षी आपण ह्या कामाच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये आपण अडकून राहावं आणि वारी चुकवावी असा माझ्या मनात एकदाही आला नाही. उलट वारी यायच्या आधी 2 महिने त्याच्यावर काम सुरू होतं आणि ते वेध लागतात. म्हणजे घराण्याची वारीची परंपरा पत्रकारितेच्या माध्यमातून तुमची अव्याहतपणे 3 दशकं सुरू राहिलेली आहे. ही खरं तर पांडुरंगाची कृपाच समजली पाहिजे. या वृत्तपत्रामध्ये वारीचं वार्तांकन करण्याची सुरुवात कधी आणि केव्हा झाली, म्हणजे त्याच्याबद्दलचा इतिहास थोडा सांगाल? सांगतो. 1999ला मी पूर्ण वेळ वारी करायला सुरुवात केली. त्यावेळेला जी मंडळी होती त्यांनी मला जी काही माहिती सांगितली किंवा जुनी जाणती जी मंडळी आहेत, बाबूराव चोपदार जे मानकरी होते ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यातले, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आम्हाला माहित होत्या. 1975-76ला वीरा करंदीकर म्हणून सकाळमध्ये ते लिहित होते. गम जोशी लिहित होते तरुण भारत. मी 99ला सुरू झालो त्यावेळेला सरासरी 8-10 बातमीदार जात होते. पहिला कुठल्या वृत्तपत्रात वारीचं वार्तांकन सुरू झालं? त्यावेळेला 2 वर्तमानपत्रामध्ये, एक तरुण भारत आणि सकाळ. 80च्या दशकात सुरुवात, 75 ते 80च्या दरम्यान.
वॉचमॅन. वारी हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे दररोजच्या दररोज त्याबद्दलचं बातमी ही कळावी हा त्याच्या मागचा मुख्यतः उद्देश या पत्रकारांचा होता. हा तसाच होता. पण त्यावेळेला असं व्हायचं की मी यायच्या आधी 2 वर्ष मला वाटतं तोपर्यंतची लोक ही फॅक्स थ्रू पाठवायची, पण काही वेळेला ती बातमी एसटीने पाठवावी लागायची. अच्छा. एसटीने आज बातमी पाठवायची आणि ती बातमी दुसऱ्या दिवशी स्वारगेटला वगैरे यायची, तिथून ती ऑफिसमध्ये यायची आणि तिसऱ्या दिवशी छापून यायची ती. अच्छा. म्हणजे आजचा प्रवास हा 3 दिवसांनी वाचायला मिळायचा, पण लोकांना वारीत गेल्याचं फील त्यामुळे येत होतं. त्यामुळे लोक पेपर त्या काळात वाचत होती आणि रोजच्या रोज त्याच्यामध्ये वार्तांकनाचा भाग, वारीचे सोहळ्यातले रोजचे बारकावे हे येत असल्यामुळं मग सगळ्या वर्तमानपत्रांनी हळूहळू आपला प्रतिनिधी पाठवायला सुरुवात केली. तुम्ही 3 दशक आता या वारीचं वार्तांकन करताय, तेव्हा वार्तांकन करताना म्हणजे असं पत्रकार म्हणून आपल्या माध्यमाक संस्थेकडे बातमी पाठवणं, नंतर तिथल्या लोकांशी गाठीभेटी घेणं, या संदर्भात मध्ये गेल्या 3 दशकामध्ये या वार्तांकनाबद्दलच्या अडीअडचणी काय जाणवल्या किंवा आता काय बदल जाणवतो? म्हणजे मला वाटतं 90-95च्या काळामध्ये सूर्यकांत भिसे आणि नेवसे वगैरे काम करत होते, तर ते एसटीने पाठवायचे. पण 98-99 नंतर फॅक्स सुरू झाला आणि मग फॅक्सद्वारे आम्ही बातम्या पाठवायला सुरुवात करायचो. पण ज्या गावात पालखी जाईल आम्ही दिवसभर चालायचं, तिथं गेल्यानंतर जिथं टेलिफोनचं बूथ असेल तिथं लाईन असायची वारकऱ्यांची. मग तिथं त्याला सांगायचं की आम्हाला फॅक्स करायचा, मग ते म्हणायचे की मग फॅक्सला 50 रुपये 40 रुपये असे रेट पडायचे. त्यांनी काळ्या पेनने लिहून तो फॅक्स तो पोचायचा नाही, मग ट्रँकॉल लावायला वेळ लागणार, अशा सगळ्या गोष्टीमध्ये आमचं पाठवण्यासाठी तास 1.5 तासाचा कालावधी आम्हाला ठेवायला लागायचा. तो आणि कधी पाठवायचं? रात्री 7 नंतर सगळं, आणि दिवसभर चालणे. त्यावेळेला काय गाडी नव्हती, काय ना, चालणं हाच मुद्दा. म्हणजे सकाळी चालायला सुरुवात करायची, संध्याकाळपर्यंत पोहोचायचं. लोक तंबूमध्ये जायचे, आम्ही त्या फोनच्या तिथं जायचो, बातम्या लिहायच्या आणि पाठवायच्या. पत्रकारांसाठी पहिल्यापासून काही व्यवस्था आहे का वारीमध्ये? अशी व्यवस्था नव्हती, आम्हीच आमच्यात सुधारणा करून घेतली. नंतर फॅक्सचं मशीन आम्ही सोबत ठेवायला लागलो आणि ते पोलीस स्टेशनला किंवा सरकारी कार्यालयात जायचो, आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला थोडंसं तुमच्याकडचं लाईन जोडून द्या. म्हणजे तिथं लाईन असल्यामुळं लोक ओरडायचे ना, मोठी मोठी लाईन लागायची फोनसाठी त्यावेळेला. मग आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा डाकघरात जाऊन जिथं व्यवस्था आहे तिथं त्यांची कॉर्ड लावण्याचा प्रयत्न करायचो. परत फोनवर विचारायला लागायचं की पान नीट मिळालं नाही, मग ते वाचून दाखवायचं. तोपर्यंत लाईन ओरडाओरड व्हायची की आम्हाला किती वेळ तुम्ही फोनवर घेताय, असं सगळं व्हायचं. पण 2000 नंतर त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली आणि 2003 मध्ये पालखी सोहळा पत्रकार संघाची स्थापना झाली आणि सूर्यकांत भिसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती सुरुवात केली आणि तो वटवृक्ष आता खूप मोठा 250 पत्रकारांपर्यंत झालेला आहे. आणि वारीच्या वाटेवरचे सगळे पत्रकार त्याचे सदस्य आहेत, सगळ्या माध्यमाचे, इलेक्ट्रॉनिक सगळे. त्यावेळेला प्रिंटच होतं आणि इलेक्ट्रॉनिक होते. 2009 नंतर इलेक्ट्रॉनिक सरासरी सुरू झालं, पण त्याच्या आधी सगळे दैनिकांचे बातमीदार. मग आम्ही प्रत्येक टप्प्यातले जे बातमीदार आहेत सगळ्या गावांमधले, त्या सगळ्या सोहळ्यांच्या रूट मधले आम्ही आमच्या पत्रकार संघाला जोडले आणि मग ते पत्र आम्ही शासकीय पातळीवर द्यायला लागलो आणि आमच्या सुविधा थोड्या त्याच्यामध्ये वाढत गेल्या. आता मला म्हणजे सांगायचं की प्रस्थानाच्या पहिल्या दिवसापासून ते आषाढीच्या दिवसापर्यंत, विठ्ठलाचं दर्शन पूर्ण होईपर्यंत हा जो सगळा किती 18-20 दिवसाचा प्रवास, प्रत्येक वर्षीच्या तिथीक्षयानुसार तो कमी जास्त असतो. बरोबर. सरासरी 20 दिवसाचा प्रवास. या 20 दिवसाच्या प्रवासामध्ये तुम्ही अखंड त्या वारी बरोबर असता. तर या गेल्या तुमच्या 30 वर्षाच्या अनुभवामध्ये वारीतला एखादा अतिशय हृद्य आणि मनात राहिलेला आठवणीतला प्रसंग काही सांगू शकाल? अनुभव तर खूप आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी वेगळा अनुभव येतो. माझ्या मनात रुंजी घातलेला की काही लोक असं म्हणतात की वारी ही काय बाबा वारकऱ्यांचीच आहे, वयस्कर झालेल्या मंडळींचीच आहे. बरेच मंडळी वेगळ्या पद्धतीनं पण बोलतात, पण वारी परिवर्तनाची पण आहे. परिवर्तन घडतं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. सामाजिक परिवर्तन ज्या आयामावर आपण बोलतो त्याच्याबद्दलच तुमची नजर काय? ती मला आठवतं, लोणंद नंतर चांदोबाच्या लिंबाजवळ एक रिंगण होत असतं, सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण होत असतं. तर तिथं वारी चालली असताना एक शेजारी 1-2 माणसं एका वेड्या महिलेला काहीतरी मारत होते. तर ते दिंडीतली लोक थांबल्यानंतर तिथे त्यांनी तिला कशाला मारता तिला असं म्हणून त्यांनी तिला सोडवलं आणि तिला चल आमच्यावर म्हणून ती त्यांच्याकडे सोडायचं म्हणून त्यांनी दिंडीत आणली आणि ते चालायला लागले त्यांच्यासोबत. मग त्यांनी तिच्याकडचं जाणून घेतलं महिलांनी आणि आम्ही पंढरपूरपर्यंत मार्ग करत होतो प्रत्येक दिवशी. तिच्यात बदल होत होता. ती बाई वाखरीपर्यंत त्या दिंडीतच होती, पण ती वाखरीपर्यंत ती आहे ना व्यवस्थित झालेली होती. म्हणजे तिचे केस विंचरलेले होते, सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. म्हणजे हे जे परिवर्तन आहे हे फक्त वारीच घडवू शकते. बरोबर. आणि आध्यात्मिक अनुभव तुम्हाला स्वतःला एक भक्त या नात्याने काय आलाय? सांगू का, हे वारकरी परंपरा
ही मला जाणवलेली ही आहे की ही सकारात्मकता शिकवते तुम्हाला अच्छा. वारीमध्ये. तुमचं जीवन बदलते. तुम्ही वारीमध्ये चालायला लागले ना की तुम्ही वर्षभर चुकीच्या दिशेला जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला तिथं गेल्यानंतर जी सात्विकता मिळते ना, ती सात्विकता तुम्हाला कुठेही जगाच्या पाठीवर मिळणार नाही. कारण प्रत्येक माणसाचा हेतू जरी पांडुरंगाला भेटण्याचा असला तरीही प्रत्येकामध्ये पांडुरंग बघण्याचा तो दृष्टिकोन आहे ना, बरोबर. हा वारीमध्ये बघायला. आणि हे चार्जिंग सेंटर आमचं आम्ही म्हणतो की वारी हे चार्जिंग सेंटर आहे. त्या चार्जिंग सेंटरवर आम्हाला वर्षभराची एनर्जी मिळते मॅडम. आणि हेच मी तुम्हाला विचारणार होते की ही जी वारीचं सगळं व्यवस्थापन आहे, म्हणजे सर्व अन्न धान्यापासून किंवा जेवण आणि बाकीचे थांबे विसावे आणि प्रत्यक्ष म्हणजे त्या तिथे तंबूतले मुक्काम, त्याच्यामध्ये पुन्हा पावसाळ्याचा भाग सगळा, तर या वारीचं व्यवस्थापन आणि शिस्त या संदर्भात काही तुम्ही विशेष तुमच्या नजरेत आलं? ह्या वारीमध्ये शिस्त हाच आत्मा आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वयंशिस्त आहे. मी कसं चालायचं, जे आपण आता म्हणतो की नियम लावतो की गाड्या चालवताना कसं चालायचं, पण हे दुसऱ्याकडून येतं. हिथं तुम्हाला स्वतःलाच लागून जातो की मी माझ्या दिंडीत नीट चालायचंय, मी दुसऱ्याला काही बोलायचं नाहीये, मी वाईट वागायचं नाहीये. तुम्हाला तो जो प्रवाह आहे तोच तुम्हाला वाईट वागू देत नाही. आणि तिथलं आहे ना, एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटला लाजवेल अशा प्रकारचं व्यवस्थापन असतं. तंबू ठोकणाऱ्याची गाडी बरोबर सकाळी लवकर निघते. ती आधी जाऊन दुपारच्या ठिकाणी जिथे जाऊन तिथे तंबू लावतात. ती लोक त्यांची वारी करतात. त्यांनी तंबू ठोकणं ही त्यांची वारी. आचारी जातो तो त्याचा स्वयंपाक करतो, आलेल्याला जीव घालतो, ती त्याची वारी. जो माणूस व्यवस्थापन करतो त्याचे चालणं होत नाही, पण तो चालणाऱ्याची सेवा करतो ही त्याची वारी होती. अशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन असतं. त्यामुळे व्यवस्थापनाचा भाग म्हणून जर पाहिलं ना, तर त्याच्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण करण्यासारखी गोष्ट आहे. जरी वरवर वाटत असली की तंबू मध्ये राहतात, पण तंबू मध्ये तुमच्या किती पाऊस आला तरी पाऊस यायच्या आधी जर तंबू पडला असेल तर तुमच्या तंबूत थेंबर पण पाणी येणार नाही. तशी व्यवस्था असते, कारण त्या तंबूची रचना तशी असते. कडेने तुम्ही खोदलेलं असतं, ते पाणी निघून जातं. पण ती व्यवस्थेचा भाग येतो की तंबू ठोकल्यानंतर कडेने पाऊस नसला तरी ते खोदून ठेवतात. त्याचं कारणच ते असतं की रात्री आला तर तंबूत पाणी येऊ शकतं. अशा अनेक गोष्टी आहेत. जेवण झालं, सकाळचा नाश्ता कुठं करायचा, दुपारचं जेवण कुठं करायचं, ते थांबणार कुठं, आपल्या वारकऱ्यांना कुठं बोलवायचं, हे सगळं असतं. मी एक दिवशी तंबूत झोपलो होतो मुद्दाम. अच्छा. आपण बघावं म्हटलं वारीच्या काळात, तर मला ते सूर्यकांत बिसे नेहमी म्हणायचे की नवीन पत्रकारांनी तंबूत राहिलं पाहिजे. रेस्ट हाऊस मध्ये आम्ही असतो सगळेजण, पण तंबूत राहिलं पाहिजे म्हणून मी थांबलो होतो. मी रात्री 11-11:30 झोपलो. सकाळी 3:30 मी उठलो, तर 3:30-4 कलकल मी उठलो तर वर तंबूच नव्हता. कारण तोपर्यंत त्यांनी तो काढलेला कळालाही नव्हतं मला कधी काढलेला आहे तो. म्हणजे त्यांची ती व्यवस्था आहे की तुम्ही उठा ना उठा त्या वेळेला निघून जाणार. तरी सुद्धा रात्रभर अनेक ठिकाणी कीर्तनाचा जागर असतं, भजन असतं, तरी सुद्धा पहाटेच्या त्याच वेळेला तिथेच जे निघायची वेळ आहे पालखीची, त्याबरोबर ते सगळेजण आपल्या आवरून सगळं निघतात. म्हणजे याचा सगळ्यात तुम्ही छान अनुभव. अनुभव. आणि सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर जागर आणि कीर्तन होत असतं. बाकी ठिकाणी कीर्तन होत नाही. फक्त वारीत चालताना नामस्मरण होतं. तळावरचं कीर्तन हेच प्रमुख कीर्तन, तळावरचा जागर हाच प्रमुख जागर. पण हे सगळं टिपायला मिळालं. पहाटेचा काकडा कसा असतो, 2:30-3 तुम्हाला जावं लागतं. पत्रकार म्हणून तुम्हाला इकडे इन्व्हिटेशन आलं नाही, फोन आलं नाही, तर तुम्हाला इगो आणि आपल्या ह्या रोजच्या दैनंदिनीच्या गोष्टीमध्ये मला कुठं सांगितलंय मी कशाला जाऊ, त्यांना गरज नाही तर मी का जाऊ, इथं तुम्हाला त्याचं नाही. पत्रकार म्हणून तुम्ही जेवढे कष्ट घेसाल, तुम्ही जेवढं पासाल, तेवढी पत्रकारिता हा झाला तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही तुमचं काम करता. पण जीवन जगण्याची जी वृत्ती किंवा निर्माण होती ना, कला ती तुम्हाला वारीमध्ये शिकायला मिळते. त्या माध्यमातून रात्री 10 वाजता झोपलेला माणूस सकाळी 3 वाजता जर एवढा फ्रेश त्याच्या चेहऱ्यावर सात्विक भाव दिसत असेल तर मग तो कशामुळे दिसतो? ती ऊर्जा सगळी त्या ज्ञानोबा तुकोबांच्या सगळ्या आणि पंढरीकडे जी पांडुरंगाची ओढ आहे त्या सगळ्यातनच तुम्हाला मिळत असेल. आणि त्याचा अनुभव तुम्ही पत्रकार म्हणून घेतलेला आहे. खरं तर त्या संतांच्या कार्याचं प्रतिबिंब हे खरं तर या वारीच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतं. आणि मुख्यतः तुम्ही म्हणालात तसं सगळं त्याचं सामाजिक शिस्तीचं प्रतिबिंब, म्हणजे सामाजिक शिस्तीमध्ये संतांच्या कार्याचं प्रतिबिंब तुम्हाला बघायला मिळालं. तेव्हा या वारीच्या या सामाजिक आयामाबद्दल बोलण्यासारखं अजून खूप आहे. तर आजच्या पहिल्या भागात आपण खरं तर अर्धविराम घेऊया, पूर्ण विराम म्हणत नाहीये. आणि उरलेला खरंच वारीचा पुढचा सोहळा आणि त्याबद्दलचे काही इतर मुद्दे आपण पुढच्या भागात नक्की ऐकूयात. तेव्हा आज तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात येऊन आपला अनुभव आमच्या बरोबर सांगितला, त्याबद्दल मी पुणे केंद्राच्या वृत्त विभागातर्फे तुमचे हार्दिक आभार मानते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.